नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर, ज्यामध्ये आलेले मराठी आणि सामान्य ज्ञान या विषयांचे विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया। प्रथम आपण मराठीचे प्रश्न बघणार आहोत आणि पहिला प्रश्न बघा, अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि पर्याय आहेत गडगडाट, प्रत्यंतर, अनुकूल आणि अनाठायी। तर बघूया, अनुध्वनी म्हणजे काय असतं तर एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार होणे, प्रचिती येणे, अनुभव येणे किंवा प्रतीती येणे। तर या अर्थाचा जो यामध्ये पर्यायामध्ये शब्द आहे तो आहे प्रत्यंतर, पर्याय क्रमांक 2। तर इतर पर्याय बघूया, गडगडाट हा ध्वनिदर्शक शब्द आहे आणि अनुकूल, अनुकूल एखादी गोष्ट आपल्यासाठी हितकारक असणे त्यासाठी हा अनुकूल हा शब्द वापरला जातो आणि अनाठायी म्हणजे व्यर्थ। तर पुढचा प्रश्न आपण बघूया, विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि दिलेले पर्याय आहेत विश्वास, संहार, दुःख आणि सशक्त। आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे आणि विषाद याचा अर्थ होतो दुःख, खेद तसेच खंत। त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तसेच इतर पर्याय बघूया, विश्वाससाठी खात्री हा समानार्थी शब्द आहे, संहार म्हणजेच विनाश आणि सशक्त हा बलवान किंवा शक्तिवान यासाठी वापरला जाणारा शब्द आहे। पुढचा प्रश्न बघूया, अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि अवडंबर, अवडंबर म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात देखावा करणे, स्तोम माजवणे किंवा प्रस्थ माजवणे। मग विरुद्ध अर्थाचा या पर्यायामध्ये शब्द बघूया, आशा नाही, आधुनिक नाही, डळमळीत नाही तर साधेपणा। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, 8 हात लाकूड 9 हात ढलपी या म्हणीचा अर्थ ओळखा। बघा, एक म्हण दिलेली आहे आणि आपल्याला त्या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे। आता पर्याय बघूया, मूर्खपणाची अतिशयोक्ती, अडाणी माणसात एखादा शहाणा माणूस असणे, एका संकटातून उठून दुसऱ्या मोठ्या संकटात सापडणे आणि चौथा पर्याय आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करत असतो। तर ही दिलेली म्हण आहे, त्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। एखादी कृती मूर्खपणाने करणे, त्यातही अतिशयोक्ती करणे अशा अर्थाची ती म्हण आहे। तसेच इतर जे पर्यायी अर्थ आहेत बघा, पर्यायांचा अर्थ बघूया, अडाणी माणसात एखादा शहाणा असणे यासाठी वासरात लंगडी गाय शहाणी, वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण वापरली जाते। तसेच एका संकटातून उठून दुसऱ्या संकटात यासाठी आगीतून उठून फुफाट्यात पडणे ही म्हण वापरली जाते आणि प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो यासाठी उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी या अर्थाची म्हण वापरली जाते। तर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारलेला आहे, पर्याय आहेत अन्योक्ती, तितिक्षा, वल्कल, अजागळ। तर बघा, शब्दसमूहाबद्दल विचारलेला आहे मात्र पर्यायामध्ये दिलेला आहे अलंकार। तर अन्योक्ती अलंकारामध्ये एकाला उद्देशून बोलले जाते मात्र ते बोलणं असतं दुसऱ्यालाच उद्देशून, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तर इतर पर्याय बघा, कारण एका पेपरचे जे पर्याय आहेत तेच दुसऱ्या जिल्ह्यांचे प्रश्न आहेत, त्यामुळे प्रत्येक पर्याय व्यवस्थित बघत चला। तर बघूया, तितिक्षा म्हणजेच एखादा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण, वल्कल हे झाडाच्या सालींपासून तयार केलेले वस्त्र आणि अजागळ, अजागळ हा जो शब्द आहे तो बघा एखादा बावळट मनुष्य असेल तर त्याच्यासाठी तो शब्द वापरला जातो। चिखलात उमललेले कमळ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा आणि पर्याय बघूया, पानंद, मनोहर, मीनाक्षी आणि पंकज। तर चिखलात उमललेले कमळ म्हणजेच काय असते तर पंकज असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। इतर पर्याय बघा, पानंद तर शेतातून जाण्यासाठी जी अरुंद छोटीशी वाट सोडलेली असते त्याला आपण पानंद म्हणतो। मनोहर मन हरण करणारा व्यक्ती आणि मीनाक्षी हा जो शब्द आहे तो माशासारखे डोळे असणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, जसे द्राक्षाचा घड असतो तसे काजूची काय असते।
पर्याय बघा, जाळी, गाथण, रास आणि कुंज. तर यापैकी जे योग्य उत्तर आहे ते आहे गाथण. जशी काजूची गाथण असते तशीच इतर माशांचीही गाथण असते. त्यानंतर रास धान्याची असते, कुंज वेलींचा असतो आणि जाळी करवंदाची असते. त्यामुळे बघा, यानंतर पुढचा 8वा प्रश्न आपण बघणार आहोत. जसे कोल्ह्याची कोल्हे कोई तसा मुंग्यांचा काय असतो. तर हा ध्वनिदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोल्ह्याची कोल्हे कोई तसा मुंग्यांचा असतो गुंजारव. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि इतर पर्याय बघूया. कलरव हंसांचा असतो, घळघळ अश्रू वाहतात, भळभळ रक्ताची असते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. बघा, मीठ भाकर हा शब्द विचारलेला आहे. द्वंद्व समासाचा प्रकार ओळखत असताना सर्वप्रथम जो शब्द दिलेला आहे त्याचा विग्रह करून घ्यायचा आणि दिलेल्या शब्दाचा विग्रह करत असताना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्ययाने जर त्या शब्दाचा विग्रह होत असेल तर तो जो प्रकार आहे तो असतो इतरेतर द्वंद्व समास. आणि विग्रह होत असताना वैकल्पिक द्वंद्व समास आहे बघा. त्यासाठी विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय वापरून त्या सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो. आपल्याला दिलेला आहे मीठ भाकर. मग हा जो मीठ भाकर शब्द आहे ह्याचा विग्रह होत असताना फक्त मीठ आणि भाकरी या दोनच गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होत नसून त्याच्यामध्ये इतर साधे पदार्थही समाविष्ट असतात. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समाहार द्वंद्व समास. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. पर्याय आहेत कर्तृकर्म संकर प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग, कर्तृभाव संकर प्रयोग आणि भावकर्तरी प्रयोग. तर बघा, या ठिकाणी प्रयोग ओळखत असताना सर्वप्रथम वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखून घ्यायचं. मात्र बघा, त्याही पेक्षा जर शॉर्ट मध्ये तुम्हाला प्रयोग ओळखायचा असेल तर कर्तृकर्म आणि कर्तृभाव हे जे दोन प्रयोग आहेत तर त्या दोन प्रयोगांची जी वाक्य असतात त्यांची सुरुवात होते तू किंवा तुम्ही या कर्त्यांनी. या ठिकाणी सुद्धा तू तुम्हीने जर वाक्याची सुरुवात असेल तरच हे प्रयोग वाक्यामध्ये असतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्मभाव संकर प्रयोग. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील वाक्याचा काळ ओळखा. मी बरोबर 6 वाजता उठत जाईल. जी क्रिया दिलेली आहे उठत जाईल त्याने ही क्रिया अगोदर केलेली नाही तर आश्वासन दिलेलं आहे. इथून पुढे ती क्रिया तो नेहमी करेल. नेहमीचे आश्वासन असल्यामुळे हा काळ आहे रीती भविष्यकाळ. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात. बघा, शब्द, वाक्य, वर्ण आणि स्वर. तर जे मूळ ध्वनी असतात त्यांना आपण वर्ण म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अलंकार ओळखा. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. बघा, दिलेल्या वाक्यामध्ये उपमा दिलेली आहे. ज्यावेळी दोन जे उपमेय आणि उपमान असेल यांच्यातील जो सारखेपणा आहे तो उपमा देऊन दाखवलेला असतो. त्या ठिकाणी होत असतो उपमा अलंकार. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उपमा. त्यानंतर इतर पर्याय बघूया. दृष्टांत अलंकाराविषयी आपल्याला सांगता येईल. जर एखादा विषय पटवून देण्यासाठी त्या विषयाचे स्पष्टीकरण झाल्यानंतर जर एखादा उदाहरण किंवा दाखला दिलेला असेल तर त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार होत असतो. म्हणजे आपण पहिल्यापासून एक उदाहरण ऐकलेलं असतं बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तर ते दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे बघा, उपमेय आणि उपमान हे भिन्न नसून ते एकच आहेत. ही जी एकरूपता ज्या ठिकाणी सांगितलेली असते त्या ठिकाणी रूपक हा अलंकार होत असतो. तसेच अनन्वय बघा, ज्यावेळी उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळेस अनन्वय हा अलंकार होत असतो. जसे आपण म्हणतो आई सारखी मायाळू आईच असते.
तर त्या वाक्यामध्ये अनन्वय अलंकार होत असतो. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता स्वर नाही? स्वर नाही विचारलेला आहे. उ हा स्वर आहे, अ हा स्वर आहे, ए हा स्वर आहे. स्वर नाहीये पर्याय क्रमांक 4, कारण ग आहे व्यंजन. पुढचा प्रश्न बघूया. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार काय आहे? दंत तालव्य, तालव्य, दंत्य आणि मूर्धन्य. तर बघा, सर्वप्रथम च च्या गटातली जी 4 व्यंजन आहेत, च, छ, ज आणि झ, यांचा उच्चार होत असताना तो अयुक्त होतो किंवा य युक्त होतो. य युक्त आणि अयुक्त. अयुक्त उच्चार होत असेल तर त्यांना दंत तालव्य म्हणतात. दंत तालव्य. आणि य युक्त उच्चार असेल तर तालव्य. जसं एखादं उदाहरण आपल्याला सांगता येईल बघा. जग. जग या शब्दाचा अर्थ होतो सृष्टी किंवा पाण्याचं जग. तसेच जर अयुक्त उच्चार असेल जग, तर याबद्दल आपण काय म्हणतो? जग, जिवंत राहा, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो. तर दिलेला शब्द जो आहे जनाबाई, तर जनाबाई असं आपण म्हणत नाही. जनाबाई या शब्दाचा उच्चार आहे अयुक्त, म्हणून त्याचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 1 दंत तालव्य. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. जेवताना कधीही बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा. आणि पर्याय बघा, जेवता, ताना, जेव आणि जेवताना. सर्वप्रथम कृदंत काय असते? तर एखाद्या क्रियावाचक शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर जर त्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत असेल तर तो शब्द वाक्यामध्ये क्रियापदाचे काम करतो. मात्र क्रियावाचक शब्दाला प्रत्यय लागलेला आहे मात्र तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, तर असा शब्द वाक्यामध्ये कृदंताचे काम करत असतो. मग बघूया. जेवताना जेव हा मूळ क्रियावाचक शब्द आहे, त्याला ताना हा प्रत्यय लागलेला आहे मात्र त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला नाही. त्यामुळे जेवताना पर्याय क्रमांक 4 हा वाक्यामध्ये कृदंत आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी धातू साधित विशेषण ओळखा. पर्याय आहेत काळा फळा, सुंदर गुलाब, 10 वह्या, पेटती काडी. तर बघूया विशेषणाचे प्रकार. काळा फळा, फळाचा गुण सांगितलेला आहे गुणविशेषण. सुंदर गुलाब गुणविशेषण. 10 वह्या आहे संख्या विशेषण. आणि पेटती काडी, तर यामध्ये पेट हा मूळ धातू आहे मात्र या ठिकाणी पेटती काडी याने विशेषणाचं काम केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आहे धातू साधित विशेषणाचा प्रकार. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? विसंगत विचारलेलं आहे, त्यांनी एक वचन किंवा अनेक वचन असं काही विचारलेलं नाही. तर पर्याय बघूया. फुली, झुली, चुली आणि मुली. तर सर्वप्रथम बघा, मुली हा अनेक वचनी शब्द आहे. एक वचनामध्ये मुलगी. चुली हा अनेक वचनी शब्द आहे, एक वचनामध्ये चूल. तसेच झुल आणि झुली हा अनेक वचनी शब्द आहे. मात्र फुली, फुली या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट नाकारताना जे आपण त्याच्यावरती क्रॉस करतो ते आहे फुली. तर फुली बघा एक वचनी शब्द आहे आणि त्यासाठी अनेक वचनामध्ये काय होतं तर फुल्या हा शब्द होतो. मग विसंगत आहे अनेक वचनी, अनेक वचनी, अनेक वचनी. फक्त एक वचनी कोणता आहे? फुली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी विसंगत शब्द आहे. जगात सर्वात सुखी असा कोण आहे? या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. आणि पर्याय बघूया. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. दुसरा, जगात कोणीच दुःखी नाही. तिसरा, जगात सर्व दुःखी आहेत. चौथा, जगात सर्व सुखी आहेत. तर बघा, कोणत्याही वाक्याचं दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. मग जर त्यानुसार जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण इतर तिन्ही पर्यायांच्या मध्ये त्या वाक्याचा अर्थ बदललेला आहे. आता शेवटचा मराठीचा प्रश्न आपण बघणार आहोत. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? पर्याय बघूया. गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, कुसुमाग्रज आणि बाळशास्त्री जांभेकर. तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर हे ओळखले जातात. तसेच मराठी भाषेच्या संदर्भात इतर 2 व्यक्ती आपल्यासाठी महत्वाच्या आहेत.
मराठी भाषेचे पाणिनी ते आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन ते आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर बघा या ठिकाणी आपण मराठी या विषयाचे आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर आपण सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? आणि पर्याय आहेत 16व्या, 18व्या, 20व्या आणि 15व्या. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18व्या. तसेच या लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत ओम बिर्ला, हेही माहित असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? पर्याय आहेत रमेश बैस, CP राधाकृष्णन, भगतसिंग कोश्यारी आणि हरिभाऊ बागडे. बघा एखाद्या जिल्ह्याचा जर पेपर सोडला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसला असेल आणि हेच पर्याय आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुन्हा तेच पर्याय आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल हे जे येणारे पेपर आहेत त्या सर्वांनी व्यवस्थित करून जायचं. तर बघा सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि हरिभाऊ बागडे हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत कारण ते मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि सध्या त्यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि CP राधाकृष्णन हे मूळचे तमिळनाडू या राज्याचे रहिवासी आहेत, हेही माहित असू द्या. तिसरा प्रश्न बघा. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेची महिलांची वयोमर्यादेची अट काय आहे? आता बघा आपल्यापैकी कुणीच असं नसेल की ज्यांना ही लाडकी बहीण योजना माहित नसेल. तर त्याची जी पात्रतेची अट होती ती आहे 21 ते 65 वर्ष. ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्यावेळी सुरुवातीला वयाची अट होती 21 ते 60 वर्ष. मात्र त्याच्यानंतर या योजनेमध्ये बदल करून सध्या जी वयाची पात्रतेची अट आहे ती 21 ते 65 वर्ष अशी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता बघूया योग्य जोड्या लावा. तर पिंपरी चिंचवडच्या पेपरचे विश्लेषण करतानाही मी तुम्हाला सांगितलं होतं की जुने कायदे आणि नवीन कायदे यांच्या बाबत फक्त कीवर्ड्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. बघा या ठिकाणी कीवर्ड आहे दंड, मग दंडासाठी न्याय, पुरावा, साक्ष आणि फौजदारी प्रक्रिया, नागरिक सुरक्षा. मग बघा असा पर्याय कुठे दिसतोय? 3, 2 आणि 1. 3, 2, 1 पर्याय क्रमांक C. यानंतर पुढचा प्रश्न आहे. असे प्रश्न बघा फ्री हिट असतात, फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे आणि मार्क्स घ्यायचे. पुढचा प्रश्न बघा. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले? पर्याय आहेत नेदरलँड, जर्मनी, स्पेन आणि पाकिस्तान. तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्पेनच्या संघाला पराभूत करून त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे. तसेच बघा या पुरुष हॉकी संघाचे जे भारताचे कॅप्टन आहेत ते आहेत हरमनप्रीत सिंग, हेही माहित असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. संघ लोकसेवा आयोग UPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय संजय वर्मा, श्रीमती अलका सिरोही, तिसरा श्री मनोज सोनी आणि चौथा श्रीमती प्रीती सुदान. तर सध्या UPSC च्या ज्या अध्यक्ष आहेत त्या आहेत पर्याय क्रमांक 4 प्रीती सुदान. आणि यांच्या बाबतीत हेही माहित असू द्या त्या चौथ्या महिला अध्यक्ष आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? आणि पर्याय राजपथ, पोलीसनामा, दक्षता आणि भगीरथ. तर पर्याय क्रमांक C दक्षता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक अंतिम सामना कोठे पार पडला? तर बघा पर्याय ब्रिस्बेन, बार्बाडोस, केपटाऊन आणि डर्बन. तर हा जो सामना आहे तो बार्बाडोस या देशामध्ये पार पडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह किती विद्यावेतन देण्याची तरतूद आहे? पर्याय बघूया 7,500, 10,000, 12,500 आणि 15,000. तर बघा सध्या चर्चेमध्ये असलेली जी लाडका भाऊ म्हणून ओळखली जाणारी योजना आहे ती हीच योजना आहे. तर या अंतर्गत जे विद्यावेतन दिले जातं ते 12वी धारक जर असतील तर त्यांना 6,000 रुपये दिले जातात. डिप्लोमा धारकांना 8,000 रुपये आणि पदवीधारकांना
10,000 रुपये असे विद्यावेतन देण्याची ही योजना आहे। तर पर्यायामध्ये बघा यापैकी 10,000 रुपये हा पर्याय क्रमांक 2 दिसतोय, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले। तर त्यांचा क्रीडा प्रकार विचारलेला आहे। पर्याय बघूया, 25 मीटर पिस्टल, 10 मीटर एअर पिस्टल, 50 मीटर पिस्टल आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यांचा खेळाचा प्रकार 10 मीटर एअर पिस्टल हा आहे आणि त्या हरियाणा या राज्याच्या आहेत, हेही माहित असू द्या। बघा 11वा प्रश्न। 19 जुलै 2023 रोजी इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। सदर इर्शाळवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे? आणि पर्याय आहेत उरण, कर्जत, खालापूर आणि पेण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खालापूर तालुक्यातील हे गाव होते। 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला? आणि पर्याय बघूया, कारतलब खान, सिद्दी मसूद, इनायत खान आणि अफजल खान। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारतलब खान। आणि इतर पर्याय बघूया, अफजल खानाविषयी तर आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं। प्रतापगडच्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी त्याचा पराभव केला होता, प्रतापगडची लढाई। इनायत खान हा सुरतची लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी त्याचा पराभव केला होता। आणि सिद्दी मसूदशी जी संबंधित आहे ती आहे पावनखिंडीची लढाई, जी बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवली होती। त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। 2021 पासून कोणता पक्षी रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे? पर्याय बघा, हरियाल, सातप, सातभाई आणि तिबोटी खंड्या। तर यापैकी जो पर्याय क्रमांक 4 आहे तिबोटी खंड्या, तर या पक्षाला ही मान्यता मिळालेली आहे। रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा। पर्याय बघूया, कुंडलिका, आंबा, पाताळगंगा, सावित्री। दुसरा पर्याय, पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, सावित्री। तिसरा पर्याय, पाताळगंगा, कुंडलिका, आंबा, सावित्री। आणि चौथा पर्याय आहे सावित्री, कुंडलिका, आंबा आणि पाताळगंगा। तर यापैकी जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2। आणि या प्रश्नाच्या विषयी हे लक्षात असू द्या, सावित्री ही जी नदी आहे ती रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे। बघूया पुढचा प्रश्न। रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश ही सर्वात मोठी खाडी आहे? आणि पर्याय बघा, धरमतरची खाडी, वसईची खाडी, मनोरेची खाडी आणि तेरेकोलची खाडी। तर हा प्रश्न सुद्धा बघा फ्री हिट होता, कारण जरी तुम्हाला या प्रश्नाबद्दल काहीच माहिती नसेल तर पर्यायावरून गेला असतात तरी वसईची खाडी पालघर जिल्ह्यात आहे, मग रायगड जिल्ह्याशी तिचा संबंध नाही। मनोरीची खाडी मुंबईमध्ये आहे, इथं तिचा संबंध नाही। तेरेखोलची खाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे। रायगड जिल्ह्यातली खाडी असणारा फक्त एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1। त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता पुढचा 16वा प्रश्न बघूया। रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या 2 ठिकाणांना जोडणारा घाट कोणता? पर्याय आहेत वरंधा घाट, आंबेनळी घाट, घोणसे घाट आणि कशेडी घाट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भोर ते महाड याच्या दरम्यान वरंधा हा घाट आहे। तर इतर जे घाट आहेत ते बघूया आपण। आंबेनळी घाट आहे तो महाड ते महाबळेश्वर, महाड ते महाबळेश्वर। कशेडी घाट आहे ते महाड ते दापोली। आणि घोणसे घाट आहे मानगाव ते श्रीवर्धन, या ठिकाणांना जोडणारे हे घाट आहे। त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा योग्य जोडा जुळवा। एका बाजूला आपल्याला ठिकाणे दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला तालुके दिलेले आहेत। तर बघूया 14 तळे। 14 तळ्याच्या विषयी आपण इतिहासामध्ये 14 तळे सत्याग्रह ऐकलेला असतो, त्याच सत्याग्रहाला आपण महाडचा सत्याग्रह म्हणतो, म्हणजे हे ठिकाण असणार आहे महाड तालुक्यातलं। बघा त्यानंतर बल्लाळेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर हे आपल्याला माहित आहे, त्यामुळे बल्लाळेश्वरला ड पर्याय।
पुढे बघा कुलाबा किल्ला आहे, तो आहे अलिबाग मध्ये, आणि घारापुरी एलिफंटा गुहा हे आहेत उरण तालुक्यात. मग यानुसार जो योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढचा 18वा प्रश्न आपण बघणार आहोत. भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय बघा माणगाव, म्हसळा, कर्जत आणि सुधागड. तर माणगाव या तालुक्यामध्ये असणारा तो जलविद्युत प्रकल्प आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला? तर बघा शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख म्हणून हे कान्होजी आंग्रे आपल्याला माहित आहेत. तर या पर्याय जे आहेत बघा 4 जुलै 1749, 5 जून 1729, 4 जुलै 1729 आणि 5 जून 1749. तर बघा यापैकी पर्याय क्रमांक 3 4 जुलै 1729 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत? पर्याय बघा नाणे दरवाजा, चित्त दरवाजा, महादरवाजा आणि राजसदर. तर हे जय विजय बुरुज आहेत महादरवाजा या ठिकाणी. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? पर्याय बघा पहिला 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, दुसरा 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, तिसरा 1 जुलै ते 30 जून आणि चौथा पर्याय आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. तर या ठिकाणी आपल्याला आर्थिक वर्ष विचारलेलं आहे आणि आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. तसेच दुसऱ्या जिल्ह्याला एक प्रश्न आला होता बघा महसुली वर्षाची सुरुवात कधी होते? तर आर्थिक वर्ष आणि महसुली वर्ष ह्या दोन वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत. महसुली वर्ष 1 ऑगस्टला सुरू होते, हेही माहित असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही असं विचारले त्यांनी. आता पर्याय बघूया. सरकारचे संसदीय स्वरूप हे घेतलेलं आहे, सरकारचे मंत्रिमंडळ हेही आहे, कायद्याचे राज्य हेही योग्य आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेचे 51 हे कलम कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपती. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य. आणि इतर कलम बघूया. राष्ट्रपतीशी संबंधित राज्यघटनेतील कलम आहे कलम 52, मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51 या दरम्यान आहेत आणि मूलभूत हक्क आहेत ते कलम 12 ते 35 या दरम्यान आहेत, हेही माहित असू द्या. आता 24वा प्रश्न बघा लोकसभा व विधानसभा मध्ये महिलांना 33% आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने मंजूर करण्यात आले? पर्याय आहेत 103, 101, 106 आणि 105. तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे जे महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे याच विधेयकाला नारी शक्ती वंदन विधेयक असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि इतर पर्याय बघा 101 ही घटना दुरुस्ती जीएसटी संबंधित आहे, 103 ही ईडब्ल्यूएस ला जे आरक्षण दिलं 10% तर त्याच्याशी संबंधित ही घटना दुरुस्ती होती आणि एससीबीसी आरक्षणाशी संबंधित 105वी घटना दुरुस्ती आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? पर्याय आहेत 1858, 1957, 1861 आणि 1919. तर बघा हा जो कायदा आहे तो आहे 1858चा कायदा. तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1833चा कायदा आणि 1858चा कायदा हे 3 कायदे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. 1733चा जो कायदा आहे त्या अगोदर बंगाल, बॉम्बे आणि मद्रास या 3 प्रांतामध्ये 3 गव्हर्नर नेमलेले होते आणि ते तिन्ही गव्हर्नर आपापल्या प्रांतामध्ये स्वतंत्रपणे काम करत होते. मात्र हा जो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला त्यानुसार हा जो बंगालचा गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल म्हणून मान्यता देण्यात आली आणि तो बॉम्बे आणि मद्रास या प्रांतावरील जे गव्हर्नर आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवू लागला. 1833च्या कायद्यानुसार त्यांनी काय केलं, जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तोच भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि हे दोन्ही इतर गव्हर्नर त्याच्या अंडर काम करतील अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर 1858च्या कायद्याने
जो भारताचा गव्हर्नर जनरल होता तोच भारताचा व्हाईसरॉय झाला. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते बघा पर्याय क्रमांक 1 1858चा कायदा. त्यासोबतच या ठिकाणी बघा भारताचा जो पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो वॉरेन हेस्टिंग्ज होता. आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम पेंटिक होता. आणि पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग होता. हे माहित असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बारडोली सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला. पर्याय आहेत सरदार पटेल, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि महादेव देसाई. तर बारडोलीचा जो सत्याग्रह आहे त्याच्याशी संबंधित व्यक्ती आहेत सरदार पटेल. महात्मा गांधींच्या बाबतीत आपल्याला चंपारण्य सत्याग्रह किंवा खेडा सत्याग्रह सांगता येतील. तसेच विनोबा भावे हे भूदान चळवळीशी संबंधित आहेत आणि महादेव देसाई महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणून आपल्याला परिचय आहे त्यांचा. पुढचा प्रश्न बघूया. भारत छोडो चळवळीत डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. पर्याय आहेत नरदेव शास्त्री, उमाजी नाईक, नाना पाटील आणि गणपतराव कथेले. तर पर्याय क्रमांक 3 नाना पाटील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे जे सरकार त्यांनी स्थापन केलं होतं समांतर त्यालाच आपण पत्री सरकार म्हणून ओळखतो. लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पर्याय बघूया. लाला हरदयाळ, श्यामजी कृष्ण वर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस. तर इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. आणि इतर पर्याय बघा. लाला हरदयाळ हे गदर पार्टीशी संबंधित व्यक्ती आहेत. गदर पार्टी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संघटना मित्रमेळा, अभिनव भारत आणि सुभाषचंद्र बोस हे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाशी संबंधित आहेत. पुढचा 29वा प्रश्न आपण बघणार आहोत. कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते विचारलेलं आहे त्यांनी. आणि पर्याय बघा. हरिजन, मुकनायक, समता आणि प्रबुद्ध भारत. तर यापैकी मुकनायक, समता आणि प्रबुद्ध भारत हे तिन्ही आंबेडकरांचे वृत्तपत्र आहेत. नाहीये फक्त हरिजन, ते महात्मा गांधी यांचं वृत्तपत्र आहे. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? पर्याय बघा. 5, 6, 7 आणि 8. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक या राज्यास लागून आहेत आणि 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत लागून आहेत. हेही माहित असू द्या. आता 31वा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खालील खड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. पर्याय बघा. तेरेखोल. आता आपल्याला माहित आहे महाराष्ट्राची जी नैसर्गिक दक्षिण कोकणाची जी नैसर्गिक सीमा आहे ती तेरेखोल या नदीने निश्चित केलेली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी जर तेरेखोल असेल आणि त्यांनी आपल्याला विचारलेला आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम, इतर पर्याय बघायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापूर हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा अशा ठिकाणी जो तुमचा वेळ वाचतो तोच वेळ तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तासाठी वापरू शकता. त्यामुळे पर्याय वाचत बसायचं नाही. 32वा प्रश्न बघा. डॅश डॅश या सरोवराची निर्मिती उल्कापातातून झालेली आहे आणि पर्याय आहेत चिल्का, लोणार, सांबार आणि पुलेकर. तर यापैकी लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातातून झालेली आहे आणि ते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर आहे. सांबर सरोवर राजस्थान मध्ये आहे आणि चिल्का सरोवर ओरिसा राज्यात आहे. हे जे पुलिकत सरोवर आहे ते आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या 2 राज्यांच्या सीमेवर असणारं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? आणि पर्याय आहेत उल्हास, वैतरणा आणि कुंडलिका. चौथा पर्याय आहे वरीलपैकी नाही. तर बघूया. महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये ज्या नद्या वाहतात त्या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि पठारावरती राहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आहेत पूर्व वाहिनी नदी. मग दिलेले जे तिन्ही पर्याय आहेत त्या आहेत कोकणातल्या नद्या, त्यामुळे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. विचारलेला आहे पश्चिम वाहिनी नसलेली नदी, त्यामुळे पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतीही नाही. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? पर्याय बघूया. हेमेटाइट, लिमोनाइट, लिग्नाइट आणि मॅग्नेटाइट. तर हे जे प्रकार आहेत बघा लोह खनिजाचे, हेमेटाइट आहे, लिमोनाइट आहे, मॅग्नेटाइट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक
3. तर लिग्नाइट बघा दगडी कोळशाचा प्रकार आहे, दगडी कोळसा. आणि दगडी कोळशाचे इतर प्रकार कोणते आहेत तर एन्थ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट, पीठ. तर यापैकी बघा सर्वोच्च प्रतीचा जो कोळसा आहे तो एन्थ्रासाइट असतो आणि निकृष्ट प्रतीचा पीठ असतो, हेही माहित असू द्या. त्याचप्रमाणे लोह खनिज मध्ये जे उत्कृष्ट दर्जाचं लोह खनिज आहे ते मॅग्नेटाइट आहे, हेही माहित असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. तांबड्या मृदेविषयी 3 विधानं दिलेली आहेत आणि आता विधान बघा. ह्युमसचे प्रमाण जास्त असते, हे चुकीचं आहे. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते, हे बरोबर आहे. अल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो, बघा हे चुकीचं आहे. अल्युमिनियम ऑक्साईडमुळे या मृदेला तांबडा रंग प्राप्त होत नसून आयर्न पेरॉक्साईडमुळे होतो, आयर्न पेरॉक्साईड. मग जे विधान दिलेले आहेत अ आणि क विधान चुकीचं आहे. मग हे आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डॅश डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत. बघा ए आहे जंजिरा, बी आहे कर्नाळा, सी रायगड आणि डी लिंगाणा. तर स्वराज्याची जी राजधानी म्हणून किल्ला आहे रायगड, तर त्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत होते, कारण हा किल्ला जिब्राल्टर किल्ल्यासारखाच अजिंक्य किंवा अभेद्य होता. 37वा प्रश्न बघा. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय बघूया. करबुडे, मालवण, राजापूर आणि वेंगुर्ला. तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर हा जो करबुडे बोगदा आहे त्याविषयी इतर माहिती बघा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा बोगदा आहे, त्याची लांबी 6.5 किलोमीटर आहे आणि हा जो बोगदा आहे तो उक्षी आणि भोके या ठिकाणांच्या दरम्यान आहे, हेही माहित असू द्या. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? आणि पर्याय बघा. वीर, राधानगरी, कोयना आणि खोपोली. तर पहिला जो जलविद्युत प्रकल्प आहे तो आहे खोपोली. आणि इतर बघा, कोयना हा कोयना नदीवरील सातारा जिल्ह्यातील प्रकल्प आहे. राधानगरी हा भोगावती नदीवरती असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प आहे. आणि वीर हा जो प्रकल्प आहे तो नीरा नदीवरती असणारा जलविद्युत प्रकल्प आहे, हेही माहित असू द्या. पुढचा प्रश्न बघणार आहोत. भारताचा डॅश डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. पर्याय बघा. वृंदावन, राजमुंद्री, सुंदरबन आणि मच्छलीपट्टनम. तर सुंदरबन हा जो त्रिभुज प्रदेश आहे तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि त्याचा विस्तार भारत आणि बांगलादेश या 2 देशांच्या मध्ये आहे. त्यातही बांगलादेशमध्ये त्याचा मॅक्झिमम क्षेत्र आहे, भारतामध्ये 40% क्षेत्र आहे. आणि गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना अशा 3 नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी हा प्रदेश तयार झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. या पेपर मधील हा शेवटचा 40वा प्रश्न आहे बघा. यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? आणि पर्याय आहेत हरिद्वार, अलाहाबाद, आग्रा आणि मीरत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबाद. आणि अलाहाबादचं सध्याचं नवीन नाव आहे प्रयागराज, हेही माहित असू द्या. तर बघा आज या ठिकाणी आपण रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरतीला विचारलेले मराठी आणि सामान्य ज्ञान या दोन्ही विषयांचे प्रश्नाचे सखोल विश्लेषण पाहिलेले आहे. अशाच प्रकारे जर तुम्हाला इतर जिल्ह्यांचेही विश्लेषण पाहायचे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.